वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. मी आज तुम्हाला इयत्ता 6वीचा 5वा धडा दशांश अपूर्णांक याच्यातील सराव संच 16 सोडवून दाखवणार आहे. हा 16 सराव संच आहे ना, हा दशांश अपूर्णांकांचा गुणाकार या संकल्पनेवरती आधारित आहे. आता दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना आपल्याला फक्त दोन छोट्याशा गोष्टी विचारात घ्यायचे. ते म्हणजे काय, तर आधी दशांश चिन्हाचा विचार न करता गुणाकार करायचा. म्हणजे जी पण संख्या आपल्याला दिलेली असते ना, आता इथे बघा 2.7 आहे आणि 1.4 आहे. म्हणजे 2.7 मधला दशांश चिन्ह विसरला तर काय होतं, 27 होतो. आणि 1.4 मधला जर दशांश विसरला तर काय होतं, 14 होतं. तर 27 आणि 14चा आधी गुणाकार करायचा आणि नंतर गुणाकारातील एकक स्थानापासून सुरुवात करून गुण्य व गुणकातील एकूण दशांश स्थळे मोजून डावीकडे दशांश चिन्ह दिले जाते. म्हणजे काय करायचं बघा, आता गुण्य आणि गुणक आहे, याच्यामध्ये इथे बघा दशांश स्थळ किती अंक आहे, एकच आहे. आणि इथे पण एकच आहे. म्हणजे एक आणि एक दोन दशांश स्थळ मिळतात आपल्याला. मग आपलं जे उत्तर आलेलं असतं ना, त्याच्यात उजवीकडून म्हणजे एककापासून दोन स्थळं मोजायची अंकाची आणि तिथे तो दशांश चिन्ह देऊन टाकायचा. म्हणजे आपण याच्या उत्तरामध्ये एकक स्थान सोडून दशक स्थान सोडून नंतर दशांश चिन्ह देऊन टाकणार आणि आपला गुणाकार पूर्ण होईल. ओके, आले लक्षात? जरी नसेल समजलं तरी मी आता हा सराव संच 16 सोडवायला घेतो, म्हणजे तुम्हाला ही संकल्पना अगदी सहज समजेल. आता बघा, या सराव संच 16 मध्ये पहिला प्रश्न काय आहे, जर 317 गुणिले 45 बरोबर किती होतात बघा, 14,265, तर 3.17 गुणिले 4.5 बरोबर किती? आपण काय आता ऐकलं होतं, मी काय सांगितलं तुम्हाला, की जेव्हा आपण गुणाकार करतो ना, तेव्हा या संख्येतील जे दशांश चिन्ह आहेत यांचा विचार न करता गुणाकार करायचा. विचार न करता गुणाकार म्हणजे काय, जर आपण इथल्या दशांश चिन्हाचा विचार नाही केला तर ही संख्या कोणती होणार, 317. आणि इथल्या दशांश चिन्हाचा विचार नाही केला तर ही संख्या कोणती होणार, 45. तर 317 गुणिले 45 उत्तर किती आपल्याला माहिती आहे ना, 1 4 2 6 5 हे दिलेलं आहे आपल्याला उत्तर. आता हे झाल्यानंतर काय करायचं, तर या दोन्ही ह्याच्यातले दशांश स्थळ मोजायची. इथे किती आहे दशांश स्थळ बघा, एक आहे. एक अंकानंतर दशांश आहे आणि इथे किती अंकानंतर आहे, 2 अंकानंतर. म्हणजे इथले 2 आणि इथला 1 किती, 3. म्हणजे उत्तरात आपण 3 अंकानंतर दशांश स्थळ द्यायचं. म्हणजे 1 2 3 नंतर आपण इथे दशांश स्थळ देऊन टाकू. म्हणजे आपलं उत्तर आहे 14.265. आलं लक्षात? आता इथे बघा, हे दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, तर 503 गुणिले 217 बरोबर उत्तर किती आपलं, 1,09,151. तर इथे 5.03 गुणिले 2.17 याचं उत्तर काय येईल. आपला नियम काय आहे, तर आधी दशांश चिन्हाचा विचार न करता गुणाकार करायचा. दशांश चिन्हाचा विचार नाही केला तर ही संख्या कोणती होईल, ही 5.03 ही संख्या होते 503 आणि ही 2.17 ही संख्या होते 217. मग 217 आणि 503च्या गुणाकाराचं उत्तर आपल्याला माहित आहे, आपण आहे तसं लिहून घेऊया, 1,09,151 बरोबर. आता आपण इथे दशांश चिन्ह मोजायची. इथे बघा, इथे किती आहेत, 2 दशांश स्थळ आहेत आणि इथे किती, इथे 2 दशांश स्थळ आहेत बरोबर. 2 आणि 2 किती होतात, 4 दशांश स्थळ. मग आपण इथे मोजायचे 1 2 3 4 आणि मग इथे द्यायचं. म्हणजे आपलं उत्तर किती आहे, 10.9151. ओके, चला आपण आपला तिसरा प्रश्न सोडवू. आता आपल्याला इथे प्रश्न तिसऱ्या मधलं पहिलं गणित काय आहे, की 2.7 गुणिले 1.4. हे गणित मी तुम्हाला दोन पद्धतीने सोडवून दाखवतो आणि त्यातली जी दुसरी पद्धत आहे ना, तीच आपण बाकी सगळ्या उदाहरणांना वापरू. आता इथे पहा, आपण हे 2.7 ला जर व्यवहारी अपूर्णांकात आपण बदललं तर हे असं लिहू शकतो की नाही, 27/10. आणि ह्याचा गुणाकार किती आहे, हा 1.4 म्हणजेच 14/10 अशा पद्धतीने हे लिहिता येतं. मग आता आपण याचा गुणाकार करू. बघा, 10 गुणिले 10 किती होतात, 100. आणि 27 गुणिले 14 किती होतात, 27 गुणिले 14 होतात 378 बरोबर. आता बघा, जर आपण 100 ने 378 ला भागलं तर उत्तर येतं 3.78. आलं लक्षात? आता दुसरी पद्धत बघा, दुसरी पद्धत आपली काय सांगते, की आधी दशांश चिन्हाचा विचार न करता आपण गुणाकार करायचा. म्हणजे 27 गुणिले 14, 7 चोक किती होतात, 2808. हातचे आले 2 आपले, 4 दुने 8 आणि 2 10, 108. आणि इथे आपण आधी
एक फुल्ली घ्यायची म्हणजे शून्य घ्यायचा, 1 साती 7 आणि 1 दुने 2. मग 8 अधिक 0 8, 7 अधिक 0 7, 2 अधिक 3 2 अधिक 1 3, 378 आले की नाही. मग आपण काय करायचं, हे जे उत्तर आहे 378 याच्यामध्ये हे दशांश चिन्ह मोजायचे. इथे एका अंकानंतर दशांश चिन्ह आहे, इथे एका अंकानंतर आहे, म्हणजे 1 आणि 1 2, म्हणजे इथे 3.78 हे उत्तर आहे. आता ही जी पद्धत आहे ना, हीच आपण पुढच्या सर्व गणितांसाठी वापरूया, कारण हे थोडं पटकन होतं. कारण इथे आपण हा जो गुणाकार आहे ना, तो आपण रफ मध्ये करतो, त्याच्यामुळे आपला वेळ वाढतो. दुसरा प्रश्न बघा. या दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा काय दिले, 6.17 गुणिले 3.9. आता आपण काय करू, आधी याचा गुणाकार करू. 617 दशांश चिन्हाचा विचार न करता 617 गुणिले 39. आता बघा 9 7 63, 63ची 3 हातचा आला 6 आणि 9 1 9 15, 15शी हातचा आला 1 आणि 9 सक 63 झाले 64. आता आपण इथे फुल्ली दिली, मग 7 21शी 1 हातचा आला 2 3 1 3 4 5 6 3 18, 18 जशी तशी लिहिली आपण. आता आपण यांची बेरीज करू. 3 3 5 आणि 1 6 4 आणि 5 9 8 आणि 6 14शी 4 हातचा आला 1 1 आणि 1 2. ओके, म्हणजे आपलं उत्तर किती आहे, 2 4 9 6 3. आता इथले आपण दशांश चिन्ह मोजायची. इथे किती, 2 संख्येनंतर दशांश चिन्ह, इथे एकानंतर, म्हणजे 3 दशांश चिन्ह मिळतात, 3 दशांश स्थान मिळतात. आपण 1 2 3 मोजायचं आणि इथे दशांश चिन्ह देऊन टाकायचं, म्हणजे आपलं उत्तर आहे 24.963. आलं लक्षात. चला तिसरं गणित सोडू आपण. आता इथे बघा, इथे तिसऱ्या गणितात काय काय दिले संख्या, 0.57 आणि 2. आता यांचा गुणाकार करताना आपण दशांश चिन्हाचा विचार न करता आधी संख्या लिहून घेऊ. 57 गुणिले 2. काय होतं गुणाकार, 7 2 14, 14शी 4 हातचा आला 1 2 5 10 आणि 1 11. हे आलेलं आहे उत्तर आपलं. आता हे उत्तर आपण असं जास्त लिहून घेऊ. इथे 1 1 आणि 4 आणि ते दशांश चिन्ह किती आहेत बघा. इथे 2 संख्यानंतर दशांश चिन्ह इथे नाहीच आहे, म्हणजे आपण एकूण 2 संख्यानंतर दशांश चिन्ह देऊन टाकू, म्हणजे उत्तर आहे आपलं 1.14 म्हणजे 1.14. बरोबर. आता आपण आपलं चौथं गणित सोडवू. चौथं गणित काय आहे तर 5.4 04 गुणिले 0.7. आपण काय करणार बघा, 504 दशांश चिन्ह न देता संख्या लिहिली आणि ही 7 यांचा गुणाकार करू. 7 चोक 28शी 8 हातचा आला 2 7 0 0 आणि 2 8 7 0 0 आणि 2 म्हणजे 2 होतात आणि 7 चोक 7 5 35. मग आपण हे 35 असे लिहिले. बरोबर. मग आता बघा ही उत्तर काय आलं आपलं 3 5 2 8 आणि इथे बघा इथे 2 संख्यानंतर दशांश चिन्ह आणि इथे 1. आता 1 आणि 2 किती होतात 3. मग आपण इथून 3 संख्यानंतर दशांश चिन्ह देऊ, म्हणजे उत्तर आलं 3.528. बरोबर. आता हा चौथा प्रश्न बघा. वीरेंद्रने 5.250 किलोग्रॅम वजनाची एक पिशवी याप्रमाणे 18 पिशव्या तांदूळ खरेदी केला, तर एकूण तांदूळ किती खरेदी केला. जर तांदळाचा दर 42 रुपये प्रति किलोग्रॅम असेल तर त्याने किती रुपये दिले. या प्रश्नामध्ये आपल्याला माहिती बघा काय काय मिळते. एका पिशवीचे वजन किती आहे 5.250 किलोग्रॅम आणि एकूण पिशव्या किती 18. जर आपण या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला कोणती माहिती मिळणार आहे, तर आपण किती किलोग्रॅम तांदूळ खरेदी केला आणि जर आपण जे आपल्याला किलोग्रॅम किती तांदूळ खरेदी केला ते उत्तर मिळेल, त्याचं जर आपण दराशी गुणाकार केला तर आपल्याला किती पैसे लागले तेही कळेल. तर इथे एकूण 2 गुणाकार करायचे आहेत आपल्याला. आपण पहिला गुणाकार करू. पहिला गुणाकार काय बघा 5.250 गुणिले 18. आता याचं जे उत्तर असेल ते आपल्याला एकूण तांदूळ किती किलोग्रॅम लागला ते कळेल. मग आपण दशांश चिन्हाचा विचार न करता आधी आपण हे अंक लिहून घेऊ. ओके. आता बघा 8 0 0 8 5 40शी 0 हातचा आला 4 8 2 16 आणि 4 20 20शी 0 हातचा आला 2 आणि 8 5 40 आणि 2 42. बरोबर. आता इथे आपण फुल्ली देऊन टाकू. आता 1 0 0 1 5 5 1 2 2 आणि 1 5 5. बरोबर.
म्हणजे ते 0 0 0 0 0 5 आणि 0 5 ही बेरीज आहे. 2 2 4 आणि 5 आणि 4 9 हे आपलं उत्तर आहे. 9 4 5 0 0. आता काय करायचं, इथे किती दशांश चिन्ह आहेत बघा, 3 आहेत आणि इथे एक पण नाहीये. म्हणजे आपण इथे 3 संख्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं. बरोबर, म्हणजे आपल्याला किती तांदूळ लागला, तर 94.500 किलोग्रॅम. बरोबर. आता आपल्याला काय शोधायचंय, तर तांदळाचा दर प्रति किलोग्रॅम 42 रुपये होता, तर आपण किती पैसे दिले. आपण काय करणार, हे 94.500 किलोग्रॅम आणि याचा गुणाकार होणार आहे 42शी. आपल्याला इथे जे उत्तर मिळेल ते आपली किंमत असणार आहे. ओके, आपण आता हा गुणाकार करून घेऊ. इथे दशांश चिन्हाचा विचार न करता लिहायचं आणि गुणाकार 42चा. आता बघा 2 0 0 2 0 0 बे पंचे 10शी 0 हा चाला 1 बेचोक 8 आणि 1 9 आणि बे 9 18 लिहिलं. फुली 4 0 0 4 0 0 4 पंचे 20शी 0 हा चाला 2 4 चोक 16 आणि 2 18 18शी 8 हा चाला 1 9 चोक 36 आणि 1 37. बरोबर. आता बघा इथे 0 0 0 0 0 आता इथे 9 8 आणि 8 16शी 6 चाला 1 7 आणि 1 8 आणि हाच्याचा 1 9 आणि हे 3. म्हणजे आपलं उत्तर बघा काय आहे, 3 9 6 9 0 0 0. आणि ते दशांश किती नंतर होता, 3 संख्यानंतर, मग 3 संख्यानंतर दशांश चिन्ह देऊन टाकलं आपण. आपलं उत्तर किती आहे, 3969 रुपये. बरोबर. आपल्याला 3969 रुपये लागलेले आहेत. चला पुढचं गणित सोडवू आपण. आता आपला 5वा प्रश्न बघ काय, वेदिकाजवळ एकूण 23.50 मीटर कापड आहे. तिने त्या कापडापासून समान आकाराचे 5 पडदे बनवले. जर प्रत्येक पडद्यास 4 मीटर 25 सेंटीमीटर कापड लागले तर तिच्याजवळ किती मीटर कापड शिल्लक राहिले. बघा इथे प्रश्नामध्ये 2 प्रश्न आहेत. एक प्रश्न काय आहे, तर एका पडद्यासाठी जर 4.25 मीटर कापड लागतं तर 5 पडद्यांसाठी किती लागणार. तर हा आपल्याला गुणाकार करायचा आहे, 4 मीटर 25 सेंटीमीटर गुणिले 5. आणि आपल्याला काय शोधायचंय, जर पूर्ण कापड आपल्याकडे एकूण कापड 23.50 मीटर होतं तर 5 पडदे बनवल्यानंतर किती कापड उरलं. म्हणजे आपल्याला जे ह्या दोघांचा जो गुणाकार मिळणार ते जे उत्तर आहे ते उत्तर या एकूण कापडामधून ते वजा करायचं आहे. म्हणजे 23.5 मधून आपल्याला ते वजा करायचं आहे. म्हणजे एक वजाबाकी करायची आहे आणि एक गुणाकार करायचा आहे. आधी आपण गुणाकार सोडवू. बघा आपल्याला काय काय माहिती मिळते या प्रश्नात, तर एकूण कापड आहे 23.50 मीटर. एका पडद्यास किती कापड लागलं, 4.25 म्हणजे 4 मीटर 25 सेंटीमीटर. आणि एकूण पडदे किती, 5 बनवलेले आहेत. आता कापड किती शिल्लक राहिले ते शोधायचंय. आपण आता काय करणार, तर एका पडद्यास जे कापड लागलं ते 4.50 याचा गुणाकार करणार आपण 5शी. बरोबर. मग आपण दशांश चिन्हाचा विचार न करता संख्या लिहू आधी. 5 0 0 5 5 25 5 हाताला 2 5 चोक 20 आणि 2 22. म्हणजे आपल्याला किती कापड लागलेलं आहे, 2 2 5 0. ओके. बघा आणि इथे 2 दशांश चिन्ह, इथे एक पण नाहीये. म्हणजे इथे आपण 2 दशांश चिन्ह, 2 संख्यानंतर दशांश चिन्ह देणार. म्हणजे आपल्याला किती कापड लागलेलं आहे, तर 22.50 मीटर. कळलं का, म्हणजे 22 मीटर 50 सेंटीमीटर कापड लागलेलं आहे. मीटर कापड लागलेलं आहे. ओके. आता आपल्याला काय शोधायचं आहे, तर आपल्याकडे कापड किती शिल्लक आहे. तर आपण काय करणार, 23.50 वजा 22.50 बरोबर किती हे शोधायचं आपल्याला. जर आपण ही वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे. आता ही वजाबाकी कशी करणार आपण, दशांश चिन्हाची, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह द्यायचं आणि दशांश चिन्हाच्या पुढची संख्या पुढे, मागची संख्या मागे, अशी लिहून घ्यायची व्यवस्थित. आणि आता ही वजाबाकी करायची. ओके. एकक खाली एकक, दशक खाली दशक, दशांश खाली दशांश, शतांश खाली शतांश, असं. आता बघा 0तून 0 गेले 0, 5तून 5 गेले 0, दशांश चिन्ह दिला, 3तून 2 गेले 1 उरतात आणि 2तून 2 गेले 0. म्हणजे उत्तर काय आपलं 1. 1 मीटर कापड
शिल्लक राहिले. बरोबर, इथं पण मिळतो उत्तर आपलं 1 मीटर. बरोबर, आपले सर्व उदाहरणं सोडवून झालेली आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी सराव संच 17 सोडून दाखवणार आहे. हा दशांश अपूर्णांकाच्या भागाकार या संकल्पनेवरती आधारित आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे जेव्हा मी त्याचा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. आणि तसेच जर तुम्हाला इयत्ता 6वीचे इतरही जर गणिताचे सराव संचांचे जर व्हिडिओ पाहायचे असतील आणि त्या संकल्पना जर तुम्हाला नीट समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये जा. तिथे 6वीची गणिताची प्लेलिस्ट आहे, ती पहा. तिथे तुम्हाला बाकीचे व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.